हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया. मी ऋतुजा लावरे आमच्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते. तर दररोज नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज आपण 9th स्टँडर्डची इंग्लिशची टेस्ट नंबर 3ला सुरुवात करणार आहोत. ही टेस्ट आहे 15 मार्क्ससाठी. तर क्वेश्चन नंबर 1 आहे याच्यामध्ये, रिअरेंज द लेटर्स अँड मेक मिनिंगफुल वर्ड्स. तर आपल्याला काही लेटर्स दिलेले आहेत, म्हणजे सिक्वेन्स वाईज नाही दिलेले, तर आपल्याला त्यापासून एक वर्ड तयार करायचा आहे. बघ, त्यापासून आपल्याला काय करायचं, एक मिनिंगफुल वर्ड तयार करायचा आहे. ओके, 1 मार्क्ससाठी आहे. तर बघा, HESINGL, तर यापासून कोणता एक वर्ड तयार होऊ शकतो बरं? तर बघा, यापासून आपण काय शब्द तयार करू शकतो, तर मी ते लिहिते. यापासून तयार होणारा शब्द ENGLISH, इंग्लिश. ओके ओके, त्यानंतर पुढचा शब्द आहे इंडिया. ओके, तर अशा प्रकारे आपण काय केले, शब्द तयार केले. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन 2, राईट रिलेटेड वर्ड्स फॉर स्काय. स्कायसाठी रिलेटेड वर्ड आपल्याला राईट करायचा आहे. मग स्कायला आपण काय म्हणतो, क्लाउड पण म्हणतो ना. ओके, मी इथे लिहिणार आपण क्लाउड. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे, राईट डाऊन द वर्ड चेन ऑफ अन ॲडजेक्टिव्ह क्लेवर. तर आपल्याला काय करायचं आहे, वर्ड चेन तयार करायची आहे क्लेवरसाठी. तर बघा, मी तयार केलेलं आहे, इथे वर्ड चेन तयार केलेली आहे. बघा, क्लेवरपासून सुरुवात केली, मग क्लेवर, R फॉर राईट, T फॉर टाय, E फॉर एग, G फॉर गर्ल. अशा प्रकारे तुम्ही वर्ड चेन तयार करू शकता. त्यानंतर जाऊया आपण आपल्या पुढच्या क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर 4 आहे, रिअरेंज द वर्ड्स टू मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. तर आपल्याला काय करायचं आहे, काही वर्ड्स दिलेले आहेत आणि आपल्याला ते त्यांच्यापासून एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचा आहे. तर काय होऊ शकतं बघा, कम टुमारो विल आय. मग आपण यापासून काय सेंटेन्स तयार करू शकतो, आय विल कम टुमारो. ओके, आय विल कम टुमारो. ओके, अशा प्रकारे. पुढचा आहे, युअर राईट ब्रदर अ लेटर टू. तर मग आपण यापासून काय करू शकतो, राईट अ लेटर टू युअर ब्रदर. ओके, अशा प्रकारे सिक्वेन्स वाईज राईट करायचं आहे आपल्याला. राईट अ लेटर टू युअर ब्रदर, अशा प्रकारे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे आपला, क्वेश्चन नंबर 5 आहे, फ्रेम 5 क्वेश्चन्स फॉर अ इंटरव्ह्यू ऑफ युअर टीचर हु इज रिसेंटली रिटायर्ड. तर आपल्याला काय करायचं आहे, 5 क्वेश्चन्स आपल्याला इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर करायचे आहे. की काय एक टीचर आहे आपली, की ते रिसेंटली रिटायर्ड झालेले आहे. 2 मार्क्ससाठी आहे. तर बघा, मी इथे राईट करते. सो तुम्ही बघू शकता, मी इथे केलेलं आहे. बघा, व्हॉट इयर डिड यू रिटायर. तुम्ही कोणत्या वर्षी रिटायर झाले. आपल्याला 5 सेंटेन्स प्रिपेअर करायचे होते. 5 क्वेश्चन्स इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर करायचे होते आपल्या टीचर्ससाठी. व्हॉट इयर डिड यू रिटायर, तुम्ही कोणत्या वर्षी रिटायर झाले. कॅन यू एक्सप्लेन अबाउट युअर टीचिंग जर्नी, तुम्ही तुमच्या टीचिंग जर्नीविषयी काही एक्सप्लेन करू शकता का. व्हॉट आर युअर होप फॉर युअर स्टुडंट, तुमच्या स्टुडंट्सबद्दल तुम्हाला कती होप्स आहेत, कशा होप्स आहेत. व्हॉट आर युअर प्लॅन्स आफ्टर युअर रिटायरमेंट्सनंतर तुमचं काय प्लॅन आहे. अँड व्हॉट वेअर द वेज ऑर स्ट्रॅटजीज यूज्ड बाय यू टीच युअर स्टुडंट्स. ओके, तर अशा प्रकारे आपण 5 क्वेश्चन्स प्रिपेअर केलेले आहेत. त्यानंतर जाऊया आता आपण पुढच्या क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर 6 आहे, वन ऑफ युअर स्कूलमेट हॅज गॉट द बेस्ट स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर अवॉर्ड. फ्रेम 5 इंटरव्ह्यू क्वेश्चन्स दॅट यू वुड आस्क वेन यू इंटरव्ह्यू हिम हर ॲट द स्कूल असेंब्ली. तर बघा, आपल्याला काय करायला लावलं आहे त्यांनी, इथे पण इंटरव्ह्यूसाठी क्वेश्चन्स प्रिपेअर करायला लावलेले आहे. 5 क्वेश्चन्स. ओके, तर मी इथे राईट करते. सो स्टुडंट्स, बघा, मी इथे क्वेश्चन्स प्रिपेअर केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. क्वेश्चन नंबर 6साठी कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन युअर सक्सेस असं पण तुम्ही म्हणू शकता. देन नंतर तुम्ही तुमचे क्वेश्चन्स राईट करू शकता. व्हॉट इज युअर इन्स्पिरेशन, हाऊ इज युअर फिलिंग आफ्टर विनिंग दिस अवॉर्ड, हू हेल्प यू टू अचीव दिस अवॉर्ड, व्हॉट इज युअर ॲडवाईस टू स्टुडंट्स, व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स. अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्ही राईट करू शकता. त्यानंतर जाऊया आपण पुढच्या क्वेश्चनकडे. तुम्ही मी जे राईट केलेले जे आन्सर्स आहेत ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करा. ओके, आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला.
क्वेश्चन नंबर 7 आहे आपला चूज द करेक्ट ऑप्शन. तर बघा आपल्याला आता ऑप्शन करेक्ट जो आहे तो चूज करायचा आहे. द अँटोनिम ऑफ इन्क्ल्यूड इज. तर आता इन्क्ल्यूड या शब्दाला अँटोनिम कोणता आहे तर तो त्यांनी विचारलेला आहे. मग इथे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला. मग त्यापैकी एका करेक्ट ऑप्शनवर आपण टिक मार्क करणार आहोत. तर त्या अँटोनिम ऑफ इन्क्ल्यूड इज काय आहे? एक्सक्ल्यूड. ओके. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. फिल इन द ब्लँक्स. ॲन ॲपल अ डे कीप्स अ डॅश डॅश अवे. तर काय आहे इथे जी फिल इन द ब्लँक्स आहे ही आपल्याला फिल करायची आहे. बघा ॲन ॲपल अ डे कीप्स द कार्पेंटर अवे, फ्रेंड अवे, डॉक्टर अवे और बार्बर अवे. तर काय असेल याचा ऑप्शन? तर डॉक्टर अवे. ओके. त्यानंतर जाऊया आपण पुढे. आपला लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9. कंप्लीट द प्रोवर्ब्स विथ करेक्ट. सॉरी, इट्स नॉट लास्ट क्वेश्चन, आय एम सॉरी. कंप्लीट द प्रोवर्ब्स विथ करेक्ट ऑप्शन. 1 मार्क्ससाठी आहे. तर बघा आपल्याला इथे पण 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि आपल्याला प्रोवर्ब्स कंप्लीट करायचे आहे. बघा डॅश डॅश स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. तर काय आहे इथे याचा करेक्ट ऑप्शन काय असेल? ह्याचा करेक्ट ऑप्शन आहे ॲक्शन. याचा करेक्ट ऑप्शन आहे ॲक्शन. ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन अ वर्ड्स. त्यानंतर पुढे जाऊया आपण आता. क्वेश्चन नंबर 10 आहे अ पर्सन हु इज बिंग इंटरव्ह्यूड इज कॉल्ड ॲज. तर द पर्सन हु इज बिंग इंटरव्ह्यूड, तर त्याचं करेक्ट ऑप्शन आहे इंटरव्ह्यू. ओके. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 11 आहे आस्क द स्टुडंट्स फॉलोविंग क्वेश्चन्स. काही क्वेश्चन्स आहेत त्या तुम्हाला आस्क करायला सांगितलेले आहेत इथे. आस्क देन विचारायला सांगितलेले आहेत. तर गेट द रिस्पॉन्सेस. 2 मार्क्सला आहे हा क्वेश्चन. त्यामध्ये आहे ए डू यू लाईक एनी गेम. तर बघा आता मी तुम्हाला क्वेश्चन विचारते आहे की डू यू लाईक एनी गेम. मग तुम्ही त्याचं आन्सर द्यायचं आहे. मग तुम्हाला कोणता गेम आवडतो ते तुम्ही सांगायचं. मग तुम्ही काय सांगणार? तुम्हाला कोणता गेम आवडतो त्याबद्दल सांगणार. ओके. डू यू लाईक एनी गेम. मग येस आय लाईक गेम. त्यानंतर नेक्स्ट आहे विच गेम डू यू लाईक. कोणता गेम तुम्हाला आवडतो. मग तुम्ही सांगणार क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल एक्सेट्रा. हु इज युअर फेवरेट प्लेयर. मग त्यातलं तुम्ही आता तुमचा फेवरेट प्लेयर सांगू शकता जसं विराट, धोनी. ओके. अशा प्रकारे. त्यानंतर पुढे हाऊ मेनी प्लेयर्स प्ले इन टीम. तर तुम्ही असं समजा क्रिकेट सांगितलं, क्रिकेटमध्ये किती प्लेयर्स असतात मग ते तुम्ही तिथे सांगणार. ओके. 12 असतात एका टीममध्ये. देन पुढचं आहे टेल सम इक्विपमेंट्स यूज्ड इन द गेम. मग काही इक्विपमेंट्स त्या गेममध्ये यूज केले जातात. मग आहे क्रिकेटमध्ये काय केले जातात? बॅट, बॉल. ओके. अशा प्रकारे स्टम्प्स, त्यानंतर हँड पॅड्स असतात, लेग्स पॅड्स असतात. अशा प्रकारे तुम्ही सांगू शकता. क्वेश्चन नंबर 12 आहे स्टार, रॅट, टायर, 8, 10, नाईट रेस्ट. बघा आता हे एक्झाम्पल कशाचं आहे? आता हे दिसतंय आपल्याला. बघा आर इथे एंड होतोय, आरने पुन्हा चालू होतंय, टीने एंड होतोय, टीने पुन्हा चालू होतोय, ईने पुन्हा चालू होतंय, इथे टीने एंड होतोय, टीने चालू होतोय. बघा म्हणजे काय झालं? चेन झालेली आहे. म्हणजे हा कोणता टाईप आहे? वर्ड चेन ॲक्टिव्हिटी. ओके. दिस इज दी वर्ड चेन ॲक्टिव्हिटी. तर बघा अशा प्रकारे इथे आपली टेस्ट संपलेली आहे. फॉर 10th स्टँडर्डची टेस्ट, इंग्लिशची टेस्ट नंबर 3, सॉरी फॉर 9th स्टँडर्डची टेस्ट नंबर 3 ही संपलेली आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओज तुम्ही बघण्यासाठी महाराष्ट्र मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू. कीप वॉचिंग.